बातमी अतिशय महत्त्वाची आहे। पहिलीपासून हिंदी सक्ती 98% नागरिकांना नकोच आहे। त्रिभाषा धोरण समितीच्या जनसंवाद कार्यशाळेत विरोधाचा सूर होता। 5वी पासून हिंदी असावी असं नागरिकांचं मत आहे। 8व्या जनसंवाद कार्यशाळेत नागरिकांनी आपली मतं नोंदवली आहेत। बघूयात पुढची बातमी। संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे। जरांगे पाटील, अंबादास दानवे, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर मस्साजोगमध्ये उपस्थित असणार आहेत। न्यायाच्या लढाईमध्ये सोबत असलेल्यांना उपस्थित राहण्याची धनंजय देशमुख यांची विनंती आहे। 1 वर्ष झालेलं आहे, प्रथम पुण्यस्मरण दिन आहे, काय सांगणार? काय भावना आहे? नाही, भावना खूप कठीण आहेत आमच्या सांगायच्या। सगळं अस्तव्यस्त कुटुंब या सगळ्या घटनेनं झालेलं आहे। केवळ कुटुंबच नाही तर गावात देखील तीच परिस्थिती आहे। न्यायालयीन प्रकरण जे आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे आणि हा जो पूर्ण एकूण तपास आहे, जे आरोपी पकडले, जे आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे, या संदर्भात काय सांगाल तुम्ही? आता तपासासंदर्भात जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आपलं मत व्यक्त करणं चुकीचं आहे। आणि ज्या पद्धतीनं आता येणाऱ्या 12 तारखेला चार्ज फ्रेम होणार आहे, चार्ज फ्रेम झाल्यानंतर कसं लवकरात लवकर या लोकांना फाशीची शिक्षा होईल हा सगळा आमचा प्रयत्न असेल। आणि आमची एक आशा सुद्धा आहे न्यायालयावर की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा। तर नक्कीच आपण पाहतोय की हे जे संपूर्ण आरोपी आहेत त्यांना फासावर लटकवलं गेलं पाहिजे अशी प्रमुख मागणी जी आहे ती संतोष अण्णा देशमुख यांच्या भावाने केलेली आहे। त्यामुळे आता केवळ त्यांच्या आठवणी शिल्लक राहिल्याचं सुद्धा खंत त्यांनी आता व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बीड। टोकं लावायचं नसतं त्या ठिकाणी हे प्रचारामध्ये चालतं की आपण टीका सिंधुदुर्गमध्ये सिगेला पोहोचलाय, काही सिगेला पोहोचलं नाही आहे, काही बोलतं, काही यातनं काही फरक पडत नाही आहे। उद्या तुम्हाला दिसेल 2 तारखेनंतर की महायुती पुन्हा भक्कम झाली आहे। राज्य समितीचे तुम्ही अध्यक्ष आहात। लक्ष्मण हाके म्हटलं की या हिवाळी अधिवेशनात बैठक घेतली जाणार का? या निवडणुकीत ओबीसीचा मुद्दा तेवढाच जास्त निवडणुकीमध्ये आणि त्यापूर्वी मी लक्ष्मण हाकेजीला विनंती केली आहे की त्यांना जर काही आमच्या ओबीसी कमिटीसमोर यायचं असेल, कॅबिनेट सब कमिटीसमोर यायचं असेल, त्यांनी एखादं निवेदन जर दिलं तर नक्की बैठक घेऊ। बातमी महत्त्वाची आहे। संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे। जरांगे पाटील, अंबादास दानवे, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर मस्साजोगमध्ये उपस्थित असतील। न्यायाच्या लढाईमध्ये सोबत असलेल्यांना उपस्थित राहण्याची धनंजय देशमुख यांनी विनंती केली आहे। तुम्ही जी दिलेली आम्हाला साथ आहे तो त्याच्यामुळेच हा लढा इथपर्यंत उभा राहिलाय। कारण की आमचं कुटुंब, माझे वडील आमच्या कुटुंबाचा एक असा हिस्सा होते की त्यांच्या विना आमचं कुटुंब हे काहीच नव्हतं। आणि आठवणींना खरंच कोणता दिवस नसतो की मासिक आलं, वर्ष श्राद्ध आलं की तुम्हाला त्यांची आठवण येते। कारण की मला दररोज माझे वडील आठवतात की ते असते तर त्यांनी आता काय केलं असतं, ते असते तर त्यांनी मला कोणत्या पद्धतीने ट्रीट केलं असतं किंवा मी काय केलं असतं। पण आज माझी सरकारला खरंच एक विनंती आहे, सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंगाई करताय? माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या। तुम्हाला देखील अश्रू अनावर झालेले आहे, काय सांगाल? माझ्याकडे आज कुठलेच शब्द नाहीत। मी हे लेकरांना कसं पुढे घेऊन जाऊ? मी माझ्या आईला काय सांगू? मी आज 1 वर्ष झालं लढतोय, पण आम्ही खचून चाललो। आमच्या मागे सगळे सोबत आहेत, तरी पण आमचं दुःख आहे कुठेही कमी होत नाहीये। किती दिवस लढणार आम्ही आणि काय मागणार? आज माझ्याकडे कुठलेच शब्द नाहीत बोलायला।